नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटोची भाजी बनवणार आहोत. तुम्ही म्हणाल टोमॅटोची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही टोमॅटोची भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी या इथं मी लाल रंगाचे एकदम फ्रेश कडक असणारे टोमॅटो घेतलेले आहे. हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चाकूने चिरून घ्यायचे आहेत. टोमॅटो चिरत असताना बारीक फोडींमध्ये मी या पद्धतीने चिरून घेत आहे. टोमॅटोच्या भाजीला काही जण टोमॅटोची चटणी असंही म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला किंवा या रेसिपीला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. घरामध्ये भाजीसाठी काही नसेल अशा वेळेस झटपट तयार होणारी ही चटपटीत अशी टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी तुम्ही नक्की बनवू शकता. या इथं मी सर्व टोमॅटो छान असे फोडींमध्ये चिरून घेतलेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. फोडणी करता मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालत आहे. जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये काही लसूण घेतलेला आहे, तो ठेसून घेतला, तो यामध्ये घालूयात. लसूण छान असा परतून घ्यायचा आहे. लगेचच यामध्ये अगदी चिमूटभर इतका हिंग घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सोबतच घालूया काही कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता देखील छान असा परतून झाला की यामध्ये घालत आहे 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे. कांदा देखील छान असा लालसर रंगावरती आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून झालेला आहे. लगेचच घालूया काही सुके मसाले. पाव चमचा हळद पावडर घालत आहे. अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सोबतच घालूया बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर. या ठिकाणी आपली फोडणी छान अशी परतून झालेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. या ठिकाणी मी पाव वाटी भरून इतकी मूग डाळ अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, ती यामध्ये घालत आहे. मूग डाळीऐवजी तुम्ही इथं दुसऱ्या कुठल्याही डाळीचा वापर करू शकता. याने भाजीची चव आहे ती छान लागते. सोबतच घालूया चवीकरता मीठ आणि व्यवस्थित अशी ही भाजी एकदा मिक्स करून घेऊयात. भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. ही भाजी आपण सुक्कीच बनवणार आहोत आणि ह्या भाजीमध्ये टोमॅटोमुळे पाण्याचा ओलसरपणा असतो, त्यामध्येच आपण ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत. भाजी छान अशी मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे यामधली मूग डाळ देखील छान अशी शिजली जाते. अधूनमधून 1 ते 2 वेळा ही भाजी मी हलवून घेतलेली होती. त्यानंतर बघू शकता इथं मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचाभर इतका गूळ. गुळामुळे भाजी अतिशय टेस्टी लागते. आंबट, गोड, तिखट अशा प्रकारची इथं टोमॅटोची भाजी बनवून तयार होते. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि सर्वात शेवटी घालूयात 2 चमचे इतका भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट. कूट हा शक्यतो थोडासा जाडसर अशा प्रकारचाच असावा. हा कूट देखील छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी ही भाजी पुन्हा एकदा छान अशी ओपनलीच परतून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली मस्त अशी चटपटीत आंबट, गोड, तिखट चवीची टोमॅटोची भाजी बनवून तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ही भाजी सर्व्ह करण्यासाठी काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी ही भाजी आहे ती मी डब्यासाठी बनवलेली आहे, त्यामुळे मी डायरेक्ट डब्यामध्ये काढून घेत आहे. भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारची मस्त अशी इथं टेस्टी टोमॅटोची भाजी बनवून तयार झालेली आहे.
ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, चवीला भन्नाट लागते. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत